मित्रांनो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे भाषिक प्रांतवार रचनेनुसार महाराष्ट्र राज्य हे निर्माण झालं. पण आजच्या घडीला महाराष्ट्र हे खरंच महाराष्ट्री किंवा मराठी भाषिकांचं राहिलेलं आहे काय, असा एक माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. त्याची काही खास कारणे आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा इलेक्शन्समध्ये जे नॉन मराठी उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांची संख्या आपण जर बघितली तर निश्चितच असा प्रश्न पडतो की हे राज्य मराठी किंवा महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे काय. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: पराग शाह घाटकोपरमधून, बंटी भांगडिया, विनोद अग्रवाल गोंदियामधून, हसन मुश्रीफ नमिता मुंदडा केजमधून, असलम शेख मालाडमधून, चैनसुख संचेती अबू आझमी मानखुर्द, नरेंद्र मेहता भायंदरमधून, मुलुंडमधून कोटेचा, मिहीर कोटेचा, प्रशांत ठाकूर पनवेलमधून, पराग अलवानी